खरं तर आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येत आहे की 100% विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच पुसल्या जातील, यात काही शंका नाही. रवींद्र चव्हाण साहेब, तुम्ही महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं ते अतिशय चुकीचं आहे. तुमच्या म्हणण्यानुसार लातूर शहरातून लवकरच विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या जातील. मला तुम्हाला सांगावंसं वाटतं साहेब, विलासराव देशमुख हे महाराष्ट्र राज्याचे 2 वेळा मुख्यमंत्री होते आणि त्यांनी त्यांच्या कार्यकाळात कधीही कोणालाही दुखावलं नाही, कधीही कोणाबद्दल वादग्रस्त विधानही केलं नाही आणि त्यांच्या काळामध्ये महाराष्ट्र राज्य हे सुजलाम सुफलाम होते. त्यांच्या काळात शेतकरी, सर्वसामान्य जनता ही सुखी होती. त्यांच्या आठवणी तुम्ही महाराष्ट्रातील जनतेच्या मनातून कधीच पोसू शकणार नाहीत. तुम्ही शहराची काय वार्ता करताय? त्यांच्या आठवणी पोचण्यासारखं तुमचं आणि तुमच्या पक्षाचं कार्य तरी काय आहे ते एकदा स्पष्ट करा. 2014 नंतर भारतीय जनता पार्टीचं सरकार सत्तेत आलं आणि त्यांनी महाराष्ट्र राज्यावर आजपर्यंत 9,32,000 कोटीचं कर्ज केलेलं आहे. जे कर्ज 2014पर्यंत 2,75,000 कोटी इतकंच होतं. म्हणजे तुम्ही जवळपास महाराष्ट्र राज्यावर तिपटीने कर्ज वाढवलेलं आहे आणि तुम्ही काय कोणाच्या आठवणी पुसणार? तुमच्या काळामध्ये शेतकरी जास्तीत जास्त कर्जबाजारी झाले, जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. याला जबाबदार असणारं तुमचं भारतीय जनता पार्टीचं सरकार स्वतःला पार्टी विथ डिफरन्स म्हणवतं. पण तुम्ही पार्टी विथ डिफरन्स आहात का? तुम्ही खोटी आश्वासनं देऊन सत्तेत आले आणि शेतकरी वर्गाची, सर्वसामान्य जनतेची जी वाताहत केली, पेट्रोलचे भाव वाढवले, डिझेलचे भाव वाढवले, अनावश्यक आयात केली शेतमालांची, निर्यातीवर बंदी लादली, खते आणि कीटकनाशकांचे भाव दामटिपटीने वाढवले, शेतमालांचे बाजारभाव पाडले, शेतकरी देशोधडीला लावला, सर्वसामान्य जनता महागाईने होरपळून टाकली. हे तुमचं कार्य आणि हे असं कार्य करून तुम्ही माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांची आठवण लातूर शहरवासियांच्या मनातून पुसून टाकणार असं तुमचं म्हणणं आहे. अहो, तुम्हाला तुमच्या पक्षाचे साधे उमेदवार तरी भेटतात का? तुम्हाला त्यासाठी महाराष्ट्रातल्या जनतेला खरी शिवसेना आणि खोटी शिवसेना दाखवावी लागली, खरी राष्ट्रवादी आणि खोटी राष्ट्रवादी दाखवावी लागली. थोडं थांबा साहेब. तुम्हाला महाराष्ट्रातील जनता खरं भाजप आणि खोटं भाजप दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि स्वस्तही बसणार नाही. सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं ये देश नहीं मिटने दूंगा और ये राज्य भी नहीं मिटने दूंगा. जय जवान, जय किसान.